गुड मॉर्निंग. सकाळी सकाळीच मी तुम्हाला स्वयंपाक दाखवते. चहा दाखवायचा तर चहा आधीच झाला आहे, नाश्ता पण झाला आहे आणि माझा नाश्ता बाकी होता. मी डायरेक्ट स्वयंपाकाला लागले कारण की म्हटलं खूप जास्त उशीर होऊन जातो आणि आपूसाठी मी म्हणजे यांच्यासाठी आणि आपूसाठी पोहेच बनवले होते, त्याच्यामधलेच तिने खाऊन घेतले. त्यामुळं मला वेगळं काही असं बनवायची गरजच नाही पडली, म्हणून म्हटलं चला आता स्वयंपाकच करून घेऊयात. आणि टाईम जास्त काही झालेला नव्हता, सकाळीचे 9:30 वाजत होते वाटतं, 9:30-10. त्या टायमिंगला मी स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि म्हणजे आपूला ना डाळ भात खूप आवडतो, तर ती डाळ भात खायला म्हटलं. आणि यांना पण पालक वरण हे आवडतं, त्यामुळे तेच मी बनवत होती. रात्रीचे थोडेफार भांडे होते आणि मला पीठ वगैरे भरून ठेवायचं होतं, त्यासाठीच मी डब्बा वगैरे घासून ठेवला होता. आणि नाश्त्याचे वगैरे असे करून भांडे थोडेफार पडूनच जातात, किती जरी आपण रात्री व्यवस्थित करून ठेवलं तर सकाळी ते भांडे पडतात. त्यामुळे मग ते सर्व करून घेतलं मी. आणि आज माठ पण क्लीन करायचा होता, तो पण करून घेतला. त्यामधलं पाणी वगैरे भरून ठेवलं. आणि आपू माझ्याकडे येत होती, तिला काहीतरी पाहिजे होतं माझ्याकडून, ती मागत होती मला सारखं आवाज देऊन. आणि मग हेच कामं आता दिवसभराचे चालू होतात, सकाळी उठल्यापासून. आणि आपू तर खूप जास्त खेळायला लागली आजकाल, तिला बाहेर जायचं असतं, इकडे तिकडे चालूच राहतं तिचं. त्यामुळे म्हटलं एकदा तिचं पोटभर जेवली ना तर ती खेळायला पण समजा तिचं हे लागेल, मन लागेल आणि जास्त चिडचिड नाही करणार. त्यामुळं मग मी तिला मस्त छान असं बनवून द्यावं म्हटलं. आता खूप सकाळीच हे मला म्हणत होते तू तर स्वयंपाकाला पण लागली आहे, पण ना ऊन खूप जास्त होते, त्यामुळं म्हटलं चला स्वयंपाक लवकरच करून घेते मी. तुम्हाला काय बोलायला होऊन जातं, पण इथे उभं राहणं खूप जास्त. आणि त्यातल्या त्यात किचनमध्ये ना इथे म्हणजे फॅन नाही आहे, त्यामुळे जास्तच गरम होतं. आणि उन्हाळ्यात तर खूपच जास्त तापत आहे, तर खूपच जास्त गरम होतं. तर माझं चालू होतं एक इकडे जाणं तिकडे जाणं काम सकाळपासून. आणि ना आपू तर दिवसभर काही नाही काही चालूच राहतं तिचं. मम्मा असं करायचं तसं करायचं म्हणून तिच्या मागे मागे माझं चालू राहतं. थोडाफार वेळ ती झोपून जाते, त्या टाईममध्ये मला भेटतो टाईम थोडाफार. आणि तेच मग थोडेफार शिल्लकचे कामं म्हणा काही म्हणा घरातले मी आवरून घेत असते. आणि मग इथे मी थोडंसं ना भात लावला होता, त्यामध्ये तेल टाकलं होतं कारण की थोडा मोकळा होईल म्हटलं. आणि जिरं टाकलं होतं कारण की यांना जिरा राईस आवडतो, त्यामुळं. तर मी असं करून घेतलं होतं. आणि आपू पण खाते, तिला काही तेवढा प्रॉब्लेम नाही जिरं वगैरे सर्व. आपू तर आपू इकडे मस्ती करते. मी स्वयंपाकाची तयारी सुरू आहे माझी स्वयंपाकाची. थोडाफार स्वयंपाक झाला आणि नाश्ता आत्ताच केला, मी नाश्ता वगैरे केला. आणि अपूची इकडं मस्ती सुरू आहे, हो ना अपूर्वा. बाकी घरातले कामं पूर्ण राहिलेत माझे, देवपूजा आणि स्वयंपाकाचंच चाललं, तर तेच करून घेतलं पहिले. आता बाकीचं करते हळूहळू म्हटलं, म्हणून मग सुरू आहे. तर ना थोडा वेळ म्हटलं. तर आपू मला सांगते की मी डॉक्टर बनली आहे, हो ना आपू. काय बनली आहे तू. तर ती डॉक्टर बनली आहे आणि ती मला म्हणते की मी तुला चेक करते मम्मा. तर तिचं सुरू आहे, मम्मा मी तुला चेक करते असं करते. काय पिलू घेऊ तुला. एकच मिनिट, इथं दिसते आहे ना तू, तुला यामध्ये बघायचंय. चल ये. काय आपू. आपूचा हा दुसरा ड्रेस आहे सकाळपासून चेंज केलेला आणि तिला हा पण घालायचा नव्हता. आजकाल हां बॉल. तर आजकाल तिला मनानेच ड्रेस वगैरे घालायचा असतो, त्यामुळे ती अशी मस्ती सुरूच राहते तिची. आणि ना आज खूप पटापट काम झाले, खूपच लवकर उठले होते त्यामुळं. तर लवकर उठण्याचे फायदे पण खूप जास्त आहेत. लवकर जर का उठला ना तर पटापटा कामं होतात. काय ग आपू. डॉक्टर बनू मी. आपूचं चाललंय की मम्मा तू पण डॉक्टर बन. तर आता बाकीचे कामं करायचेच आहेत, म्हटलं तोपर्यंत थोडंसं हे करायचं होतं, मला पीठ वगैरे दळण भरायचं होतं, त्यासाठी मी डब्बा वॉश करून ठेवला. आणि म्हटलं आता ऊन तर नाही आहे, पण मग तो मी घरातच वॉश करून ठेवला आहे. आता म्हटलं थोड्या वेळानंतर ऊन पडलं तेव्हा वर नेते. आणि मला एवढा अवघड चाललं आहे ना की सवय नाही आहे.
मोबाईल हातात पकडून असं हे करायची, पण म्हटलं चला थोडंसं प्रॅक्टिस होऊन जाईल, त्यामुळं मग मी करते. आणि आता बाकीचे काम हळूहळू चाललेत माझे. पोछा मारायचा राहिला आहे. आणि अजून काय राहिलं मम्माचं काम आपू? अजून काय राहिलंय? डॉक्टर आपूला फक्त डॉक्टर बनायचं आहे. आणि तिचं लहानपणापासूनचं काही पण दिसलं ना, हेडफोन जरी दिसले कानाला लावते कानाला लावते आणि मला डॉक्टर खेळणं असं करते. आपण फ्रीजमध्ये ना फक्त वस्तू ठेवतच जातो. कधी असं एक्स्ट्राच्या बाहेर जर काढायच्या म्हटलं ना तर त्या काढतच नाही. राहू देत, आज उद्या काढूया असं म्हणून ते ना उशीर होऊन जातं. आता काय होतं आहे, उन्हाळ्याच्या चपात्या बिलकुल खाऊ वाटत नाही आहे. आणि त्या चपात्या 1-2 अर्धी अशी शिल्लक राहूनच जाते. आणि ते मग मी फ्रीजमध्ये ना ठेवते. पण नंतर त्याचा मी पोळीचा चिवडा बनवा किंवा मग कुटके वगैरे काय बनवायचं म्हटलं ना तर नाही खाऊच वाटत नाही आहे. त्यामुळे मग ते तशाच राहून जात आहे. आणि इकडे गाय वगैरे काहीच येत नाही. इथे ना मी आपूसाठी थोडंफार झेप्टोवरून सामान बोलवलं होतं. तिचं डायपर वगैरे संपलं होतं, त्यामुळे तेच बोलवलं होतं. आणि त्यासोबत माझे थोडे छोटे मोठे घरातल्या वस्तू बोलवल्या होत्या. तर इथे मेथी दाणे मी बोलवले होते, कारण की मला ते पाण्यात टाकून भिजत घालून असं प्यायचं आहे. आणि त्या मेथ्या असतात ना त्या थोड्याशा कांदा वगैरे टाकून फ्राय करून खाल्ल्या ना तर बऱ्या राहतात. त्यामुळे मग मी ते बोलवलं होतं. बाकी थोडंसं छोटं मोठं चाललं होतं माझं सामान बोलवणं. तर आपू त्यामध्ये एवढी लोडबुड करत होती ना, तिला इतकं पाहा वाटत होतं की काय यात काय नाही त्यात त्याचं चाललेलं. डाग वगैरे पडले, त्यामुळे म्हटलं चला थोडंसं स्क्रब वगैरे करता येतं. खाली गेली होती आणि हे सगळं सामान आलं होतं त्याच्यासाठी खाली गेली. आणि एवढा दम लागला ना मला, पायऱ्या चढून आली तरच एवढा दम लागला. बा खूप जास्त प्रमाणात आता चालावं लागणार आहे मला. तर आता मी स्क्रब करून बघणार आहे. आणि स्क्रब केल्यानंतर थोडंसं डाग वगैरे कमी होतील मला, कारण की चेहऱ्यावर माझं तेवढं काही नाही आहे. काय आपू, काय घेऊ? ते घेऊ मी? आपूसाठी डायपर बोलवले. आपूचे डायपर 3 दिवस झाले संपले होते आणि ती मला खूप जास्त त्रास देत होती. तर त्यामुळे ते सर्व बोलवलं होतं. आता ती काही मिनटं तरी असं डायपरवरच खेळणार. चला तेवढ्या वेळात मी माझे कामं करून घेते, कारण की ती तेवढ्याच वेळात गुंतू शकेल. नंतर नाही मला तिला घेता येणार नाही काय. त्यामुळे म्हटलं चला खेळणं सुरू आहे आणि तिचं खेळणं असं सुरू झालं. तोपर्यंत मी माझा हा पसारा झालेला आहे तो पटापट आवरून घेते आणि बाकीची पण कामं करते. तो डब्बा नेऊन ठेवते मी. सकाळीच माझ्या बोटाला चिरलं, खूप जास्त जोरात लागलं आहे. तर आज कपडे धुवायचे बाकी आहेत. मी हातानेच धुवावं म्हटलं. मशीनमध्ये रोज टाकल्यापेक्षा ना खूप जास्त मशीनचा वापर होतो आहे. आणि त्यामुळे मग मी म्हटलं चला हातानेच मी कपडे वॉश करते. पण मला अजिबात आपू करू देणार नाही हे मला पक्क माहीत आहे. त्यामुळे म्हटलं नकोच, मी नंतरच करते. आपू झोपल्याच्या नंतर केलं ना तर ते बरं पडेल माझ्यासाठी तरी. आणि रात्री अजिबात झोप नाही झाली, त्यामुळे डोळे खूप असे जळजळ करत आहेत. आणि दुपारचं झोपायचं म्हटलं तर आपू झोपत नाही दुपारी जास्त वेळ. आणि जेवढ्या वेळ ती झोपते तेवढ्या वेळ माझे कामं राहतात, त्यामुळे झोप तर नाहीच होणारच. तर चला आता बाकीची मी कामं पटापट आवरून घेते, कारण की लगेच आपूचं जेवायचा पण टाईम होईल. आणि बाकी तर आज काय नाही तेवढं काम वगैरे. त्यामुळे म्हटलं जरा ब्लॉग तरी बनवून घेऊया. आणि ना खूप दिवस झाले मला थोडंसं आवरावरी करायची होती, पण आपण नाही करू देणार. आज पण थोडीशी चिडचिड चालू आहे तिची, त्यामुळं म्हटलं आज पण नको करायला. मी उद्या करेल ती साफसफाई. आणि मग मला जर ब्लॉगमध्ये शेअर करता आली ना तर मी दाखवेल. पण आता एवढी झोप येते मला. सकाळचे वाजलेत 11च वाजलेत आणि खूप जास्त झोप येते. का तर आपूने झोपूच दिलं नाही मला रात्री, त्यामुळं. आणि मग आता मला स्वयंपाक वगैरे आवरून घ्यावं लागेल आणि नंतर मग मी झोपते.
तुम्हाला वाटतो का घरामध्ये खूप जास्त पसारा आहे म्हणून? मला तरी वाटतो खूप जास्त पसारा झाला आहे. जशी आपू झाली आहे ना तशी एक वस्तू घे, दुसरी वस्तू घे असं वाटतंच आपल्याला की आपल्या मुलांना हे असू द्यात, ते असू द्यात. त्यामुळं आपण बऱ्याच अशा वस्तू जमा करतो आणि त्याचा उपयोग काहीच नाही. आपू बिलकुल खेळत नाही. कधी कधी खेळते, जेव्हा मी तिच्यासोबत खेळायला रेडी असेल तेव्हा. ती एकटी तर बिलकुलच त्या गोष्टी खेळत नाही आहे आणि तिला फक्त मोबाईल किंवा मग अशाच गोष्टी पाहिजेत. मला असं वाटतं की तिने पण थोडंफार खेळलं पाहिजे, पण ती नाही खेळत. तर जाऊ द्यात, आपण मुलांवर हेच असं नाही करू शकत की तू हेच कर किंवा तू तेच कर. त्यांच्या मनाने त्यांनी केलेलं खूप चांगलं. आणि तिचं चाललं होतं मोबाईल बघणे. आता मोबाईल खूप वेळ बघत होती ती, तर मला खूप जास्त राग येत होता. पण आता मी करणार पण काय एकटी, त्यामुळं म्हटलं चला आता बघू देत. आता खाली मला फरशी पुसायची होती, त्यामुळे मग मी झाडून काढून घेत होती. आणि तिला खाली जर मी ठेवले ना तर परत ती तेवढंच काम वाढून ठेवणार. त्यामुळं नको बाई म्हटलं, माझ्या डोक्याला ताप. तू थोडा वेळ का होईना बघ मोबाईल किंवा टेबलवर बस काहीतरी कर. तर तिचे उद्योग या इकडल्या साईडनं तिकडं असं चालू होतं. फरशी झाडून काढेपर्यंत, फरशी पुसेपर्यंत ती एवढी मस्ती केली ना तिने, खूप जास्त. मी परत तिला तो मोबाईल लावून दिला आणि म्हटलं चल. आता आजकाल ना खूप जास्त झालं आहे की मुलासाठी हे सेफ नाही आहे, मुलासाठी ते सेफ नाही आहे. लहान मुलांना हे देऊ नकात, लहान मुलांना ते देऊ नकात. म्हणजे ना खूप जास्त असं आपल्याला स्थान येऊन जातो की आपण मुलांसोबत हे काय करतो आहे, आपलं काम व्हावं म्हणून आपण त्यांना मोबाईल देतो आहे किंवा काही असं हे करतो आहे. हेच बिलकुल सेफ नाही आहे, ते सेफ नाही आहे म्हणून आपण ना खूप जास्त स्वतःचं ताण घेतो. पण काय नाही, रिलॅक्स राहा. थोडा वेळ मोबाईल बघितला, त्यातून त्यांना ना ABCDचं किंवा काहीतरी अभ्यासाचं लावून दिलं तर आपल्यालाच तेवढा हेल्प होऊन जाते कामामध्ये वगैरे. कारण की असं कार्टून वगैरे लावल्यापेक्षा ABCD वगैरे ते हे करतात. आणि आपू त्यातून खूप जास्त शिकली आहे. तिला ABCD 1 2 असं ती बोलते आणि म्हणते आई, म्हणजे खूप जास्त शिकली आहे. तर मला तरी असं वाटतं की थोडा वेळ मी तरी माझे काम होईपर्यंत देऊ शकते. कारण की माझी मुलगी खूप जास्त उद्योग करून ठेवते. तर इथं माझं चाललं होतं किचनमधलं धूळ वगैरे काढणं. कारण की ना फरशी पुसली ना तरी पण ती सारखीच होणार, तरी पण करावं म्हटलं. तर असं चाललेलं माझे करते. एकटी एकटी नाव नाव करते. मी करू आपू नाव नाव, मी करू. हे बघा आपूचं काय चाललं इकडं नाव नाव करणं. सर्दी होईल पिल्लू. टाकीतून कोमट कोमट पाणी येते. आपू बाय बाय कर. बाय बेबी. आम्ही तिला बाय बेबी म्हणतो ना, तर ती पण आम्हाला बाय बेबीच बोलते. हो ना ग आपू? हो काय वाव वाव, छान छान, वाव. सुंदर तेरा. आपूची आंघोळ झाली, सर्व झालं आणि मला अचानकच चहा प्यायचा मन केला. त्यामुळं मग मी चहा बनवला होता. आणि माझा ब्लॉग वगैरे आवडला असेल ना तर खरंच लाईक करत जा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग.